2015ला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला। आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे, ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेला आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली। म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता, त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता, त्याने प्रत्यक्ष ते गेलेली नव्हती। परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला, एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात। आता मूळ असं आहे की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण 2015 नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल, परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये हे कंपनी थांबली नाही, गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही। त्या ठिकाणी त्यांनी आपले उपद्रव सुरूच ठेवले। मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही आम्ही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली। सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये 2019 ला सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर त्या मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं। त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मूव्ह केली। मूव्ह करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते। 2013 साली बाळासाहेब थोरातांची फाईल रिजेक्ट केली होती। 2016च्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे युबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली तरी ते त्यांनी रिजेक्ट केली। म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्रव हे केले। प्रश्न आता याच्यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात। 2015ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला, तो सेम गुन्हा आहे, याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे। त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण 2 घडले, परवाचं प्रकरण आणि आजचं प्रकरण घडलंच नसतं। पण त्या कालखंडामध्ये या गावंड्यांना कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटकही झाली नाही, या प्रकरणाची चौकशी झाली नाही। नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिला, राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष डीसीपीला आणि तिथल्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो। शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे। मी 3 वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो, पण ते याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोलवी त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही। आता प्रश्न असा आहे की जर त्या कालखंडामध्ये कारवाई झाली असती तर जे प्रकरण आहे ते आणि आताच आज प्रकरण मी सांगतोय हे घडलंच नसतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।